नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. प्रचाराला पूर्णविराम, प्रचार तोफा थंडावल्या, आता वाट मतदानाची. अंतिम टप्प्यात प्रचाराची रणधुमाई, रॅलींनी दुमदुमलं शहर. अनाथ बालकांनी केली मतदार जागृती, गल्लीबोळातून फिरून दिले नारे, मतदानाचं मतदारांना आवाहन. राष्ट्रसंतांची तिथीनुसार पुण्यतिथी, पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम, राष्ट्रसंतांना अभिवादन. दीपावलीसाठी रंगरंगोटी, दुकानं होत आहेत स्वच्छ, वर्षभरातील मरगळ होतीये दूर. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेसाठी 15 ऑक्टोबरला मतदान घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात 288 तर हरियाणाच्या 80 पदांसाठी हे मतदान आहे. सोमवारी 5 वाजेपासून प्रचार तोफा थंडावल्या. अंतिम टप्प्यात प्रचाराचा गदारोळ शहरात होता. प्रचार रॅली व पदयात्रांनी शहर गजबजलं. आता प्रचाराला पूर्णविराम लागल्यानं मॅन पॉवरपेक्षा मनी पॉवरवर भर 2 दिवसात राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी सोमवार 13 ऑक्टोबरला सायंकाळी प्रचाराची रणधुमाई शमली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचाराचा गदारोळ नुसता उडाला होता. प्रचार रॅलींची धूम शहरात दिसून आली. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ स्कूटर रॅली, पदयात्रा काढण्यात आल्या. या रॅलींनी शहर गजबजून गेलं. ढोल ताशे, फटाके, कार्यकर्त्यांची नारेबाजी असं शहराच्या प्रत्येक चौकातील दृश्य होतं. 25 दिवसांचं हे निवडणूक महापर्व होतं. त्याचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. 12 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला. 20 सप्टेंबरला नामांकनाला सुरुवात झाली. 27 सप्टेंबर पर्यंत नामांकन झाल्यानंतर 29 सप्टेंबरला छाननी होऊन 1 ऑक्टोबरला नामांकन परत घेण्याचा अवधी होता. तर निवडणूक चिन्हांचं वाटपही याच दिवशी करण्यात आलं. पदयात्रेद्वारे, रॅलीद्वारे सोमवारपर्यंत प्रचार झाला. आता अंतिम 2 दिवसात मॅन पॉवरपेक्षा मनी पॉवरवर भर राहणार असं पकडल्या गेलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रकमांवरून दिसून येत आहे. निष्ठावान कार्यकर्ता या गर्दीत हरवलाय. आम्ही काय सतरंजीच उचलायची का या मानसिकतेतून पक्षनिष्ठा हरवल्याने पैशाप्रती निष्ठा वाढली आहे. प्रचाराची रणधुमाई संपता प्रलोभनाचं महत्व वाढलंय. पैसा, दारू यांचं वाटप होत असल्याचं दिसून येत आहे. चित्रा चौकात शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेनं देशी दारूची पेटी जप्त केली. MH27 AC 5152 क्रमांकाच्या इंडिकातून ही पेटी नेल्या जात होती. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, असं जळजळीत वास्तव आपल्या खंजिरी भजनांमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडलंय. राष्ट्रसंतांची पुण्यतिथी 11 ऑक्टोबर रोजी असून तिथीनुसार ती 13 ऑक्टोबरला विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाते. बम बनेंगे पत्थर सारे, भक्त बनेगी सेना, अशा वीरश्रीपूर्ण खंजिरी भजनांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशभक्ती वृद्धिंगत केली. सीमेवरील जवानांना त्यांच्या भजनांनी स्फुरण चढत असे. दुबळी भक्ती तुकडोजी महाराजांनी शिकवली नाही. त्यांच्या या कार्याच्या गौरवार्थ त्यांना राष्ट्रसंत संबोधलं जातं. तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज येथे अनेक कार्यक्रम होत आहेत. 29 एप्रिल 1909 साली तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. पिता बंडोजी ठाकूर व मंजुळा मातेच्या पोटी जन्मलेल्या या बाळाने राष्ट्राचा उद्धार केला. 1935 मध्ये त्यांनी मोजरी येथील गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. येथे दर्शनाला प्रचंड जनसागर उसळतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त सिटी न्यूज चॅनेलच्या वतीने विनम्र अभिवादन.
15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावल्याची तक्रार नागपुरी गेट पोलिसात दाखल करण्यात आली आहे। सुकळी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी बोलावलं ते मुलीच्या वडिलांनी पाहून हटकलं असता फूस लावणारा 29 वर्षीय भारत गुलाबराव धनमोडेनं मुलीच्या वडिलांना धमक्या देऊन शिवीगाळ केली। नागपुरी गेट पोलिसांनी 354(ड)(1), 341, 504 व 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करावं यासाठी प्रत्येक स्तरावरून प्रयत्न होत आहेत। मात्र काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या जनजागृती रॅली निष्प्रभ ठरल्याचं दिसून आलं, तर अनाथ बालकांनी रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। आपला नेता, आपला शासक निवडण्याचा अधिकार लोकशाहीने नागरिकांना दिलाय। मतदारांच्या हाती असलेल्या या शस्त्राचा वापर त्यांनी करायचा आहे, परंतु अनेक नागरिक मतदानाबाबत निरुत्साही असतात। मतदार राजाने घराबाहेर पडून मतदान करावं यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जातात। आपले मतदार, आपले मतदार, आपले मतदार, उभे होऊन मतदान करू, उभे होऊन मतदान करू। आमचे कर्तव्य, आमची जबाबदारी, आमचे कर्तव्य, आमची जबाबदारी। आपले मतदार, आपले मतदार, आपले मतदार। म्हणजे आदर्श असा डोळ्यासमोर लोकांच्या ठेवला आहे की 100% मतदान झालं पाहिजे। तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। आज आम्ही विलासनगर पत्रकार कॉलनीमध्ये फिरलेलो आहोत मुलांना घेऊन, की तळागाळातील मुलांना हे समजलं पाहिजे की आपण घरी न राहता 100% मतदान आपण कोणाला तरी आपण केलं पाहिजे। आपलं मत वाया न घालता आपलं मत काहीतरी कोणाच्या तरी कामात पडलं पाहिजे, असा आमचा उद्देश आहे। आज आम्ही अर्धा परिसर घेतला, उद्या आम्ही बाकीचा परिसर घेणार आहे आणि हा क्षमता ठाकूरच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे। याचप्रमाणे उद्याला पण आम्ही आमची रॅली अशी सतत चालू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे। शासकीय कर्मचारी ही मतदार जागृती करत आहेत। सर्वच विभागांच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या या रॅलीत आरटीओ विभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र गैरहजर होते। या रॅलीचा वेळ व मार्ग निष्प्रभ ठरला। नेहरू मैदान ते नेहरू स्टेडियम दरम्यानच्या या रॅलीत आरटीओचे अधिकारी व कर्मचारीच नव्हते, त्यामुळे ही मतदाता जागृती निष्प्रभ ठरली असली तरी अनाथ बालकांनी मात्र उत्स्फूर्तपणे रॅली काढून मतदारांना मतदानाचं आवाहन केलं। विलासनगर येथील आश्रय बालगृहाच्या अनाथ बालकांनी गल्लीबोळातून भ्रमण करून मतदाता जागृती केली। जनजागृती पर नारे या बालकांनी दिले। आपले मतदार, आपले मतदार। काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे। शहरातील अनेक परिसरात त्यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना आवाहन केलं। त्यांच्या सभांना नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे। शहराच्या विविध भागात नगरात त्यांनी प्रचार सभा घेतल्या। तपोवन, पंचशील चौक, कांतानगर, शिवनगर, प्रवीण नगर, रंगारी गल्ली, बुधवारा मठ या ठिकाणी रावसाहेबांनी प्रचार सभा घेतल्या। 48 जो वॉर्ड आहेत त्याच्या निम्मे प्रभाग आहेत आणि या शहरामध्ये प्रभागांमध्ये कामं करत असताना मोठ्या प्रमाणावर आपल्याला पहिल्यांदाच गेल्या 10 वर्षात तर काही कामं पाहायला मिळाले नाही, पण ह्या वेळेस सगळ्यात जास्त कामं हाच जो रोड आहे तपोवन गेट पासून आपण जो येतो हा मधातला जो कच्चा तुम्हाला दिसतोय याचं सुद्धा डांबरीकरण होणार आहे। हा आचारसंहिता आणि मधात आलेल्या पावसामुळे थांबला, पण जो सुरुवातीला जसा रोड चांगला आहे त्याच पद्धतीचा हा रोड होणार आहे। आणि सगळ्यात मोठी अडचण होती कारण इकडून तपोवन परिसर हा सुरू होतो, इथलं काम अनेक भागात अनेक वॉर्डात रस्ते, नाल्या, सिमेंटचे कामं, सिमेंटचे रस्ते, पथदिवे, पिण्याचं पाणी असे आपण कामं करू शकलो आणि त्याचं खरं कारण आहे आमच्या पक्षाचे आमचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब
की त्यांनी अमरावतीची महानगरपालिकाची परिस्थिती चांगली नव्हती, पण त्यांनी भरभरून निधी दिला. सांगायचं झालं तर 12.5 कोटीचा विशेष निधी दिला, अतिवृष्टीचा 20 करोड रुपये दिले, आणि त्याच्यानंतर आपल्याला शहराचा विकास आराखडा खऱ्या अर्थाने मान्य झाला. माझ्या आधी जे आमदार होते काँग्रेसचे 2 टर्म, त्यांनी शहराला विकास आराखड्याची मंजुरात करून घ्यायला हवी होती. ती जर झाली असती तर फार लवकर विकासाला सुरुवात झाली असती, पण एक त्याचा 10 वर्षाचा काळ उलटून गेला. आज आता शहराचा विकास आराखडा मंजूर झालाय, 200 कोटीचा विकास आराखडा आहे, 60 कोटी आपल्याला त्याच्यात मिळालेत, आणि म्हणूनच आपण बघताय की मोठ्या प्रमाणावर कामं होऊन राहिलेले आहेत. व प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. यावेळी राजदीप मेघे, अर्चना सवई, योगिता गिरासे, सुरेश रतावा, किशोर बोरकर, जयश्री वानखडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभांना नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. आणि त्या निधीमध्ये सर्वात जास्त महत्वाचा वाटा जर कोणत्या विभागाचा असेल आणि तो जर तुम्हाला हवा असेल तर मागच्या वेळेस रावसाहेबांना जितक्या ताकदीने आम्ही निवडून आणला त्यापेक्षा दुप्पट ताकदीनं आपल्याला रमाबाई आंबेडकर नगर, विलासनगर प्रभाग या संपूर्ण पट्ट्यातून शहरात आमची मान उंच झाली पाहिजे. इतक्या बहुमतानं आपण निवडून आणलं पाहिजे. मित्र, आपल्या सर्वांच्या वतीनं, बंधू भगिनी, आई बहिणी, सर्व वडील बंधू सर्वांच्या वतीनं मी रावसाहेबांना ही ग्वाही देतो. आपण रावसाहेबांना आशीर्वाद द्यावे. आणि आज उद्या काही लोक वीज घालवण्याचा प्रयत्न करतील, त्यांचे प्रयत्न विफल करावे. मी रावसाहेब, तुम्ही निवडून आला, 19 तारखेला पहिली रॅली सुद्धा आमच्या एरियात झाली पाहिजे. एवढं बोलतो रावसाहेब. मी माझे 2 शब्द सांगतो. भारत पंजाब, रावसाहेब आगे बढो. एका आमदाराकडनं मागच्या वेळेस आपण सगळ्यांनी मला साथ दिली, निवडून दिलं. आपली अपेक्षा काय आहे की आपल्या भागामध्ये शहराचा विकास झाला पाहिजे. मी आपल्याला सांगतो, अमरावतीला रेल्वे स्टेशन झालं, आपण नकाशावर नव्हतो. अनेक रेल्वे गाड्या मिळाल्या, अंबादेवीच्या नावाने आंबा एक्सप्रेस मिळाली, 6 गाड्या आपल्याला मिळाल्या. इथे त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी 100 किलोमीटरच्या पाईपलाईन टाकल्या गेल्या. कोर्टाची नवीन इमारत 6 मजली 35 करोड रुपयाची होऊन राहिलेली आहे. अचलपूरची बंद झालेली फिनले मिल सुरू झालेली आहे. हा सगळा विकास कोणामुळे झाला? हा सगळा विकास पंजामुळे झाला. हा सगळा विकास आपल्याला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील माझ्या मातोश्री इथे लाभल्या त्यामुळे झाला. आणि महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांमुळे झाला. एवढा मोठा विकास या शहरामध्ये, विकासाचा पूर्ण पाडाच आहे. मी सांगायला लागलो तर खूप वेळ लागेल. आणि आमच्या सगळ्या बौद्ध बांधवांकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इरविन चौकामधला पुतळा, त्याचं सुशोभीकरण आपण केलं. त्याच्याच बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक न्याय भवन आपण केलं 11 कोटीचं. आज तिथे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, व्हीजेएनटी यांचं जात प्रमाणपत्र, स्कॉलरशिप मुलांना शिकण्याकरता सगळ्या सवलती तिथे उपलब्ध झाल्या. मला हे आणि अनेक विहारांसाठी माझ्या आमदार निधीमधून दिलं. बाबारावचे बसलेत, राहडगावचं विहार अगदी त्यांच्या मनासारखं चकाचक झालं. अशा अनेक कामं आपण केले. माझ्या आधी जे काँग्रेसचे आमदार होते ते काँग्रेसमध्ये जोपर्यंत त्यांना मोठे पद मिळाले ते काँग्रेसमध्ये राहिले आणि नंतर आता भाजपामध्ये चालले गेले. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्हाला सगळ्यांना मी प्रश्न विचारतो, माझ्या आधी जे काँग्रेसचे 2 टर्म 10 वर्ष आमदार होते त्यांना कधी बाबासाहेब आंबेडकर आठवलेत का? हो की नाही? बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं का? त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवलेत का? शिवटेकडी आठवली का? त्याच्यामुळे आता कमळाला विश्वास ठेवू नका, कमळावर मत देऊन मत गमवू नका. कमळ हे कामाचं नाही. नरेंद्र मोदी बोलले अच्छे दिन आएंगे, आले का? कोणाचे आले? त्यांचे आले. तुमचे आले का? नाही आले. कमळ आपल्या कामाचं नाहीये. आपल्याला इथे विकास पाहिजे.